4, 5, 6 मार्च को नारी शक्ति वंदन का कार्यक्रम पूरे देश भर में आयोजित किया गया महिला मोर्चा की ओर से। और हमें बहुत खुशी है कि हमारे दक्षिण मध्य जिला में सभी मंडलों में ये कार्यक्रम यशस्वीता से हुआ। 4 तारीख को वॉकथॉन था, फिर 5 तारीख को स्कूटी रैली थी और आज नारी शक्ति वंदन का ये सम्मेलन का कार्यक्रम हुआ, जिसमें माननीय प्रधानमंत्री जी ने स्वयं सभी नारी शक्ति को संबोधित किया। अब की बार 400 पार ये नारा लेकर और हम सब मोदी जी के परिवार है, इस टैगलाइन को लेकर हम लोग सब चल रहे हैं। मैं धन्यवाद देना चाहता हूँ बबलू पांचाल जी को, जिन्होंने ये अच्छा कार्यक्रम इसमें आयोजित किया। कार्यक्रम होने के बाद आप देख रहे हैं हल्दी कुमकुम का भी कार्यक्रम यहाँ पे हो रहा है और पूरी नारी शक्ति मोदी जी के साथ में है, उनको आशीर्वाद भर भर कर देगी और आने वाले चुनाव में निश्चित रूप से हमारी इस नारी शक्ति के माध्यम से हम घर घर जाएंगे और घर घर जाकर लोगों को कन्विंस करेंगे और फिर से एक बार तीसरी बार मोदी जी की सरकार। धन्यवाद। अरुगडे विधानसभा महामंत्री, आज जो नारी शक्तीकरण जो कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला होता, तिथे आमच्या मंडळाध्यक्ष लक्ष्मी गौंडा, आमच्या 144च्या वार्डाध्यक्ष उर्मिला जगताप निकम आणि आज आमच्या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष श्री राजेश शिरोडकर यांनी सुद्धा भेट दिली। आमच्या मंडळाचे अध्यक्ष सम्राट आमचे बबलूभाई पांचाळ तेही ते उपस्थित होते। मोदीजींनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, समजून सांगितलं महिलांनी कशा पद्धतीने एकजूट होऊन काम करायचं असतं। महिला कुठल्याही क्षेत्रात गेला तरी त्या अगदी पुरुषांच्याही पुढे असतात। त्याचबरोबर महिला नक्कीच सक्षम आहेत, कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये महिलांना फार मोठं योगदान असतं। त्याचबरोबर आमच्या मंडळाध्यक्षांनी आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रमही आयोजित केलेला आहे। तुम्ही बघू शकता मागे बऱ्याच संख्येने महिला आलेल्या आहेत। आजचा कार्यक्रम आमचा खूप छान झालेला आहे, खूप म्हणजे खूप धन्यवाद। मी मंडळाध्यक्षांना आमच्या धन्यवाद बोलते, आमचे बबलूभाईंना सुद्धा मी धन्यवाद बोलते आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री राजेश शिरोडकर साहेबांनाही मी धन्यवाद करते। इथेच थांबते। जय महाराष्ट्र। मी विधानसभेची मंडल अध्यक्ष लक्ष्मी गौडा माझं नाव आहे। आम्ही दक्षिण मध्य जिल्हा आशाताई मराठे, महामंत्री शीतल चव्हाण, पुष्पा अरगुडे आणि आपला आमदार प्रसाद लाडजी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम करण्यात आलेले आहे। आज मोदीजींचा जे संवाद महिलांसाठी कार्यक्रम होता, हा कार्यक्रमसाठी आपल्या नेता राजेश शिरोडकरजी उपस्थित होते, जिल्ह्याचे अध्यक्ष। त्यांच्या खूप आम्हाला सहकार भेटले। त्यांच्या सहकारमुळे आम्ही सगळ्या महिला एकत्र करून हा कार्यक्रम घेण्यात आले। आपले ह्या कार्यक्रमामध्ये 6 वार्ड अध्यक्ष उपस्थित होते महिला मोर्चाचे आणि सगळ्या कार्यकर्ता बंधू भगिनी सगळे उपस्थित होते। आणि हा कार्यक्रम एवढा मोदीजींचे भाषण एवढी आम्हाला मन प्रसन्न केला की महिलांसाठी एवढा छान त्यांनी संवाद साधले, महिलांसाठी एवढ्या योजना घेऊन आलेत। स्वतःच्या घर आतापर्यंत महिलांना असे होते का आपण माहेरी गेले की तुझ्या घर सासरचे, सासरी गेले की माहेरी तुझ्या घरी असं बोलायचे। पण जेव्हापासून मोदीजी आलेत महिलांना एक हक्क भेटले, तर माझा पण स्वतःचं एक घर आहे। नाहीतर पहिला मुलींना असं वाटायचं मी माहेरी गेली की नाही तुझ्या घर तिथे असं बोलायचं। पण जेव्हापासून मोदीजी आलेत आपल्यासाठी एक हक्काचं घर दिलेत गावशेत आणि जे शेतकरी आहेत त्यांना खूप त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येतात। परत त्यांना टॉयलेटची सुविधा दिले, ज्यांचं घर नव्हते त्यांना घर बनवूनचे लोन दिलेत। असं खूप योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, रोजगार योजना, परत आयुष्मान भारत, इश्राम कार्ड, हे सगळे योजना मोदीजीने आपल्याला आणून दिल्या आणि आपल्या महिलांसाठी एवढं काम करतात रात्रंदिवस। त्यांच्यासाठी आपल्याला खूप अभिमान आहे आणि त्यांचा मी खूप अभिनंदन करते। एवढंच बोलून माझे 2 शब्द करते। माझे नाव उर्मिला निकम, 144ची मी महिला वार्ड अध्यक्ष आहे। आजचा हा कार्यक्रम आम्ही 3 दिवस झाले कार्यक्रम राबवतोय। मोदीजींचे जे कार्यक्रम आलेले आहेत, आमच्यासोबत आमच्या विधानसभेच्या पौर्णिमा गोडा मॅडम अध्यक्ष, लक्ष्मी गोडा, पुन्हा आपल्या परिणिती वैती,
आणि ज्योती हरगुडे महामंत्री ह्या तिघीजणी आम्हाला खूप छान संबोधित केलं या कार्यक्रमाला. आम्ही 3 दिवस झाले कार्यक्रम, आजचा 3रा दिवस आहे. दोन्ही दिवस आमचे खूप छान कार्यक्रम झाले. आजचाही आमचा खूप छान कार्यक्रम पार पडला आहे. तुम्ही बघू शकता मोठ्या संख्येने महिला इथे आलेल्या आहेत आणि महिलांनी आम्हाला खूप चांगली प्रतिसाद दिला आहे. महिलांनी पण मोदीजींचा जो संवाद होता तो खूप छानपणे सगळं समजून घेतलेला आहे, ऐकलेला आहे आणि प्रत्येकीने एकेकीने मनात घेतलेला आहे की आम्ही घर जाऊन म्हणजे घरी जाऊन आम्ही प्रत्येकाला जे मोदीजींचे जे आलेले आहेत वरनं जे म्हणजे आयुष्मान कार्ड असेल, प्रत्येक योजनेचा आम्ही लाभ देऊ किंवा सर्वांना समजून सांगू असं आम्हाला त्यांनी हे केलेलं आहे. सर्वांनी शपथही घेतलेली आहे. तर असेच कार्यक्रम जे येतील ते आम्ही असेच छानपणे पार पाडू आणि मोदीजी आम्हाला पंतप्रधान म्हणून मोदीजीच हवेत ही आमची एक इच्छा आहे. आपकी बार मोदी सरकार, आपकी बार 400 पार. फिर एक बार मोदी सरकार, आपकी बार 400 बार, आपकी बार 400 बार, बार मोदी सरकार, आपकी बार 400 बार. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.